हॅलो फ्रेंड्स, मी भारती। तर या ब्लाउजचं पूर्ण फिटिंग बघू शकता, किती छान आणि परफेक्ट असं आलेलं आहे। कटोरीचा शेप बघू शकता, क्रॉस पट्टी, बाही किती अशी मस्त छान अशी बसलेली आहे। पूर्ण कटोरी बघून घ्या, मी जवळून तुम्हाला कॅमेऱ्यात दाखवत आहे। अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट आलेली आहे। आणि गळ्याचा राऊंड शेप बघा, किती छान गोल गळ्याचा आपला राऊंड शेप आलेला आहे। तर अगदी आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग बघू शकता, किती छान आणि मस्त अशी आलेली आहे। तर आज आपण 9 चौक 36 साईजचं ब्लाऊज जे आहे आपण कटिंग करणार आहोत। तर मागच्या गळ्याची पाइपिंग आणि गोल गळा किती छान असा पाठीवर बसलेला आहे, कुठेही झोल नाही, फुगा नाही, अगदी व्यवस्थित आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग आलेली आहे। तर आज आपण 9 चौक 36 साईजची कटोरी ब्लाऊजची कटिंग करणार आहोत। तो व्हिडिओ जो आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आता व्हिडिओला आपण स्टार्ट करूया कटिंगला। तर हॅलो फ्रेंड्स, मी भारती आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर आज आपण 9 चौक 36 साईजचं ब्लाऊज जे आहे आपण कटिंग करणार आहोत। तर ही आहे ब्लाऊज पीस जे आहे 1 मीटर आहे आणि 9 चौक 36 साईजच्या ब्लाऊजला आपल्याला ही कटोरी ब्लाऊज मी कटिंग करून घेत आहे। तर बघा, पूर्ण मेजरमेंट मी इथं घेतलेला आहे। 13ची लांबी आणि छाती 9ची, बाही जी उंची आहे 8.5, दंडघेर आहे आपलं 5 आणि मागचा गळा आहे 3.5 इंच, सामोरील गळा आहे 7 इंच आणि कंबर आहे 32। तर आता आपण कटिंगला स्टार्ट करूया। तर बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला ब्लाऊज पूर्ण घडी खोलून आणि दुमपट मारून घ्यायची आहे। तर बघा, आता आपण इथं डायरेक्ट कापडावर आपण मेजरमेंट टाकून घेऊ आणि नंतर आपण मेजरमेंट टाकल्याच्या नंतर पूर्ण ब्लाऊज जो आहे कटिंग करून घेऊ। आता सगळ्यात अगोदर आपण नेहमीप्रमाणे ब्लाऊजमध्ये 1 इंची वाढवून घ्यायची आहे। जर आपल्या ब्लाऊजची उंची 12, 12.5 जेवढी पण असेल त्याच्यामध्ये 1 इंच घ्यायची आहे। इथं जे आहे पूर्ण मी 5.25 इंच पूर्ण शोल्डर घेत आहे। तर बघू शकता, मी इथं 5.25 इंच पूर्ण शोल्डर घेतलं आणि जे मुंडा जो आहे आपला 5.5 पावणे 6 इंच घेत आहे। तर बघा, इथं मुंडा जो आहे 5.5 पावणे 6 इंच 36 साईडला घेऊ शकतो। आता आपला छातीचा चौथा भाग आहे 9 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता मुंड्याचा राऊंड शेप बघा, अर्धा टेप घ्यायचा आणि याचा आर्मोल शेप द्यायचा। इकडून आपल्याला डाऊन करायचा आहे आणि बघा, आता आपण पूर्ण आर्मोल शेप दिलेला आहे। आता त्याच्यानंतर आपल्याला कंबर मोजून घ्यायची आहे। तर कंबर आहे आपले 8.5 इंच चौथा भाग आणि 1.5 इंच टक, शिलाई मार्जिन 1.5 इंच। तर बघा, आता आपल्याला इथून आपल्याला मागचा गळा आणि जे फ्रंट साईड आहे तो पण एकामध्येच कट करून घ्यायचा आहे। तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचे आहेत। मी पूर्ण इथं कटिंग करून घेत आहे। आता बघा, आपली पूर्ण बॅकची कटिंग झालेली आहे। आता इथं आपण पूर्ण फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोन्ही एकाच याच्यामध्ये आपण माप टाकून घेणार आहोत। तर अगदी बघा, इथून 2 इंच मी गळा घेत आहे, 2 इंच सामोरील गळा इथं 6 इंच फ्रंट पार्टसाठी आणि इथं 2 इंच अगदी बॉक्स तयार करून घेतला आणि गळ्याला बघा राऊंड शेप द्यायचा असा आणि वर आपण 1 इंच वाढवून घेतलेला आहे कटोरीचा राऊंड शेप काढण्यासाठी। आणि इथून मी 3.5 इंच क्रॉसपट्टी आणि इथं 2.5 इंच, तर बघू शकता 2.5 इंच घेतलं आणि सिद्धी लाईन आपल्याला ओढून घ्यायची आहे। अगोदर सरळ एक सिद्धी लाईन आपण पूर्ण ओढून घेतली आणि पूर्ण टेप लावून घेतला आणि अर्ध करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे, अगदी स्ट्रेट आणि सिधी लाईन आपल्याला ओढून घेतली। आता इथून अर्धा इंच आपण कमी करून फ्रंट पार्टसाठी आपल्याला बघा, इथं आपल्याला कटोरीच्या साईड पार्टसाठी आपल्याला अर्धा इंच कमी करून घ्यायचं आणि इथून आपल्याला 2.5 इंच आणि बघा इथून कटोरीला बघा कटोरीचा राऊंड शेप असं द्यायचं आहे। क्रॉसमध्ये लाईन आखून घेतली, कटोरी तयार झाली। आता आपला राहिला आहे बेल्टचा शेप। आता इथून कंबरचा चौथा भाग टाकून घेतला 8.5 इंच आणि बघा आपली कटोरीचा साईड पार्ट आणि कटोरी तर आपली तयार झालेली आहे। आता आपल्याला बेल्टचा भाग क्रॉसपट्टी म्हणू शकतो, बेल्ट म्हणू शकतो। तर आपल्याला असं क्रॉसपट्टीचा सेम क्रॉसमध्ये आपल्याला आकार द्यायचा आहे। तर आपली झाली आपली फ्रंट आणि कटोरी तयार। तर बघा, अगदी आपल्याला इथं आपल्याला ज्या ठिकाणी ॲडजस्ट होत आहे त्या ठिकाणी आपल्याला कपडा वाचवण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर बघा, इथं आपण जिथं आपलं ॲडजस्ट होत आहे त्या ठिकाणी आपण इथं कापड पाहून आपण इथं
क्रॉसपट्टी आणि कटोरीचा साईड पार्ट आणि कटोरी कट करून घेत आहोत. तर इथं सगळ्यात अगोदर मी कटोरीचा साईड पार्ट कट करून घेत आहेत. अगदी हाताने आपल्याला या साईडचा भाग त्या साईडनं आला पाहिजे असं आपल्याला हाताने थापटून घ्यायचं आहे, अगदी उमटलं असं. तर बघा आता इथं मी मार्जिंग करून घेतलेली आहे, अगदी व्यवस्थित बघू शकता तुम्ही. आणि ह्या साईडचा पार्ट त्या साईडनं उमटलेला आहे, अगदी पाहू शकता तुम्ही. तर जिथं तिथं आपल्या बेल्टचा आपल्या कटोरीचा साईड पार्ट येत आहे तिथं तिथं आपल्याला पुन्हा असे आपल्याला राऊंड शेप देत आपल्याला मार्जिंग करून घ्यायचे आहे. तर बघू शकता आपलं कटोरीचा साईड पार्ट इथं तयार झालेला आहे. आणि बघा हा जो वाढवून घेतलेला आहे, तर आपल्या सिलाईमध्ये आपल्याला अर्धा किंवा अर्ध्यापेक्षाही कमी जात असेल तर आता आपण इथून वाढवून घ्यायचं आहे. अगदी आपल्याला एवढा भाग वाढवून घ्यायचा आहे, जिथं आपल्याला शिलाईमध्ये जातो तिथून आपल्याला थोडा भाग आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. लक्षात असू द्या, नाहीतर आपल्या जर चेस्टचा साईज जर मोठा असला, हेवी असला तर हे प्रॉब्लेम येतातच. आता इथून अगदी कोणत्याही साईजची कटोरी आहे तर इथून आपल्याला 2.5 इंचाचा अंतर असला पाहिजे, हे लक्षात असू द्या. तर आता आपली फ्रंट कटोरीचा साईड पार्ट पूर्ण तयार झालेला आहे. तर आता आपण कट करून घेऊ. तर आता आपल्याला ह्या प्रकारे कट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता पूर्ण अगदी व्यवस्थित आपली व्हिडिओमध्ये बघितलंच आहे, पूर्ण अगदी व्यवस्थित आपली कटोरी तयार झालेली आहे. तर बघा आता कटोरीचा साईड पार्ट कट झाला. त्याच्यानंतर आता आपण बघा इथं कटोरी कट करून घेणार आहोत. तर कटोरी कधी पण आपण क्रॉसमध्ये कट करून घ्यायची आहे. तर बघा हा क्रॉसमध्ये असलेला मी कापड घेतलेला आहे अगदी, आणि जी आहे आपली कटोरी तिला अगदी एकदा आपल्याला चॉकनी मार्जिंग करून घ्यायचं आहे. तर बघा असं मी मार्जिंग करून घेत आहे, पूर्ण कटोरीला मार्जिंग करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपली जी ही कटोरी आहे तर ही दोनही साईडनं आपल्या कापड अवेलेबल असलं पाहिजे अशा ठिकाणी आपल्याला कटोरी ठेवून आपल्या कटोरीचा बरोबर मेन पॉईंट बघून आपल्याला हाताने एकदा असं प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या ह्या साईडचा भाग त्या साईडनं आलं पाहिजे. तर बघा कटोरी पूर्ण उमटलेली आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला एकदा चॉकनी मार्जिंग करून घ्यायचं आहे. आणि बघा चॉकनी आपण मार्जिंग केला, आता दोनही साईडनं आपल्याला कटोरी वाढवून घ्यायचं आहे. तर जसंच की आपल्या कटोरीचा साईज आपल्या चेस्टवर आपल्या साईज अवलंबून असते. तर आपल्या चेस्टचा साईज जर मोठा असला तर आपण इथं 2.5 इंच किंवा 1.25 इंच किंवा 1.5 इंच पण घेऊ शकतो. साईजवर आपल्या कटोरीच्या साईजवर आपल्या कटोरी अवेलेबल डिपेंड करते. तर बघा तुम्ही कटोरीचं जेवढं आपल्या साईज असते तेव्हा त्या साईजनुसारच आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची असते. तर इथं मी घेतलेला आहे पूर्ण 1.25 इंच. तर बघा इथून आता आपण लाईन ओढून घेतली, अशी 1.25 इंच वाढवून घेतलेला आहे. आणि कटोरीच्या साईजनं मी कटोरी मोठी करून घेतलेली आहे. तर बघा साईजपेक्षा थोडी कटोरी आपण मोठी कट करून घ्यायची आहे. उरलेलं कापड जो आहे आपण कट करून घ्यायचं आहे. नंतर कटोरी जर आपण जोडून घेतली आणि उरलेली कटोरी जर असली, जे आपल्याकडे मापाचं ब्लाऊज आहे त्याच्यावरून आपण एकदा चेक करून घ्यायचं आहे कटोरी बरोबर येत आहे का. तर बघा अर्धा इंच आपल्याला, अर्धा इंचापेक्षा कमी आपल्याला सिलाईमध्ये आपली कटोरी जाणार आहे. दोनही साईडनं आपली कटोरी जाणार आहे. आता बघा इथून आपण दोनही साईडनं मार्जिंग सोडून घेतलेला आहे आणि कटोरी आपली इकडे तयार झालेली आहे. तर आता आपल्याला बघा इथून आपण अर्धा इंच जेवढं पण लागू शकते तुम्हाला तेवढंही सोडून घेतलं आणि 1.5 इंच मोजून घेतलं, 1.5 2 इंच. आणि इथून आपण टक्स लावून घेतलेला आहे. तर बघा अगदी आपली अशी व्यवस्थित कटोरी तयार झालेली आहे. साईजवर कटोरी डिपेंड करते, कधी पण हे लक्षात असू द्या. तर बघा आता आपली कटोरी तयार झाली. आता आपण एकदा चेक करून बघून घ्यायचं. तर बघा अशी आपल्याला चेक करून घ्यायचं कटोरी. आता एवढा कापड आपला उरत आहे, तर हा नंतर क्रॉसमध्ये आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर आता आपण मागील गळ्याची कटिंग राहिलेली होती, आपण फ्रंट गळ्याचीच कटिंग केलेली होती. आता आपण मागील गळ्याची पूर्ण कटिंग करून. तर बघा आता मागच्या गळ्याची आपण कटिंग करून घेत आहोत इथं. तर मागील गळा जो आपल्याकडे मापाचं ब्लाऊज जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला बरोबर अर्धा इंच वाढवून घ्यायचे. तर मी इथं अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. अगदी आपल्याला अर्धा इंच वाढवून घेत आहे. तर अगदी आपले बरोबर खालच्या साईडनं 1/2 इंच आणि वरता अर्धा इंच आपलं शोल्डरमध्ये गेल्याच्या नंतर आपलं बरोबर अगदी व्यवस्थित गळा तयार होतो. तर बघा इथून 2.5 इंच आणि इथून मी घेत आहे फक्त 2 इंच. लक्षात असू द्या शोल्डर कधी पण उतरणार नाही. तर इथं किती घ्यायचं, 2 इंचच घ्यायचं आहे गळ्याला. आणि बघा गळा आपला चौकोन आपण तयार करून घेतला आणि त्याच्यानंतर आपल्याला गळ्याचा राऊंड शेप अगदी द्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही कॅमेऱ्यामध्ये
व्हिडिओमध्ये बघू शकता गळ्याचा राऊंड शेप दिलेला आहे. अगदी नॉर्मल गळ्याचा मी इथं राऊंडने दिलेला आहे. आणि जो आपण टक्स लावतो त्याचा शोल्डरचा मध्ये घेऊन आपल्याला टक्स लावून घ्यायचा आहे. तर जरी आपल्याला शोल्डरचं मध्ये नाही घेतलं तर आपण कंबरेचा पूर्ण चौथा भाग घ्यायचा आहे आणि त्याचा हाफ करायचा आहे. आणि इथं बघा इथून आपल्याला 1/2 इंच, बघा इथून अगदी लक्षात असू दे, इथून आपण 1/2 इंच कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या कमरेचा जो भाग जो खाली उतरतो तो कधीच उतरणार नाही. आणि इथून एक छोटंसं कट लावून घ्यायचं आहे. छोटे छोटे आपल्याला कट्स लावून घ्यायचे आहेत. तर बघा आपला बॅक पार्टचा पूर्ण पार्ट आपला कट होत आहे. लक्षात असू द्या, अगदी सोपी पद्धत आहे, कुठंही कठीण आहे नाही आणि अगदी आपलं व्यवस्थित ब्लाऊज तयार होतो. तर फ्रेंड्स, आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब कराल तर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात तुमच्याकडे येईल. तर ह्या जो उरलेला कापड आहे त्याच्यामध्ये आपण स्लीव्स कटिंग करणार आहोत आणि याच्यामध्ये आपण बेल्ट क्रॉसपट्टीची कटिंग करून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ माझा नंतर येईल नेक्स्ट व्हिडिओमध्ये.